सर, अनेक मुंबईकरांना त्रास होतो, या सगळ्या रस्त्यांची कामं सुरू आहेत, अनेक गोष्टी सुरू आहेत आणि त्यात पाऊस आता पडलेला आहे. कसं काय पाहणी तुम्ही करता आणि हा पूर्ण रस्ता काय सांगता? मुळामध्ये परवा आम्ही पश्चिम उपनगर चालू रस्त्याची कामं आणि बरोबरीने स्टॉर्म वॉटर ड्रेन याची पाहणी केली. आज पूर्व उपनगरमध्ये मी स्वतः आणि आमचे आमदार पराग शहा, प्रभाकर शिंदे, भालचंद्र शिरसाट, स्थानिक नगरसेवक आम्ही सगळे या ठिकाणी त्याचा आढावा घेतो आहोत. अतिरिक्त आयुक्त बांगरसाहेब पण बरोबर आहे. काम गतीने यापूर्वी झालं असतं तर बरं झालं असतं अशी स्थिती आहे. आताच्या परिस्थितीमध्ये पाऊसही अगोदरच येतो आहे आणि त्यामुळे 20 तारखेपर्यंत क्युरिंग आणि 30 तारखेपर्यंत अस्फाल्ट मास्टिक ह्या दोन्ही गोष्टी पूर्ण करणं आणि रस्ते वाहतुकीसाठी खुले करणं, बॅरिकेड्स नको, हर्डल्स नको, कामाची अडचण नको, रस्त्याचं क्लिनिंग पूर्ण करावं आणि तो टास्क महापालिकेला करावा लागेल. महापालिकेला आपल्या इंजिनियर्सना, कंत्राटदारांना, विशेष सेवा अन्य विभागातील लोकांना सुद्धा रस्त्यावर उतरावं लागेल आणि या परिस्थितीवर एक सामाजिक नाही तर आमची जबाबदारी म्हणून आम्ही या प्रत्येक गल्लोगल्ली फिरू आणि आमच्या भूमिका सरकारला सांगू आणि काम करून घेऊ. सर, या विभागामध्ये हे गेल्या नोव्हेंबरपासून काम सुरू आहे. प्रत्येक वेळी गेल्यानंतर लोकांना पालिकेकडे जाऊन सांगत होते, मध्ये तर कामसुद्धा बंद होतं, त्यामुळे वेळेत पूर्ण होऊ शकत नाही आहे. आणि आता रस्ता इतका उंच होत आहे की ते घरामध्ये म्हणजे इमारतीच्या याच्यात पाणी जाऊ शकते. त्यांच्या जे गॅस कनेक्शन असेल, इलेक्ट्रिक कनेक्शन असेल ते सुद्धा तुटलं आहे. स्ट्रीट लाईट नाही आहे. या संदर्भात या लोकांनी अनेकदा पालिकेकडे असतील, स्थानिक आमदारांकडे सुद्धा तक्रारी केल्या, परंतु जे ठेकेदार आहेत किंवा पालिका अधिकारी आहेत ते याकडे लक्ष देत नसल्याचं हे सगळे स्थानिक सांगतायत. या तक्रारी जनतेच्या आहेत, पूर्ण मुंबईभर आहे, या ठिकाणी पण आहे. कंत्राटदाराने ज्या सफाईने या रस्त्यांच्या कामाला नियोजन केलं पाहिजे होतं ते केलेलं दिसत नाही. मुंबईभर तक्रारी आल्या आहेत. महानगरच्या गॅस लाईन तुटल्या आहेत, वीज कनेक्शन तुटलं आहे, पिण्याच्या पाण्याचं कनेक्शन तुटलं आहे, स्ट्रीट लाईटचं कनेक्शन तुटलं आहे, काहींचं इंटरनेटचं असेल. आणि या सगळ्यावर पालिका अधिकाऱ्यांना ज्यावेळेला माननीय विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे बैठक झाली त्यानंतर दिलेल्या निर्देशानुसार महापालिका काम करते आहे आणि जे कंत्राटदार असं करत नाही त्यांच्यावर दंड, आणि तोही साधा नाही, मजबूत दंड लावावा हे आम्ही त्या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत. आणि मान्सूनपूर्व पाऊस चालू झालेला आहे, त्यात आता अनेक अडचणी येतील आणि 31 मे पर्यंतची डेडलाईन होती जी पहिल्या टप्प्यातली कामं होती ती पूर्ण करण्याची. तर किती टक्के कामं पूर्ण झाली ही माहिती तुम्ही घेतली आहे का? गेल्या वेळेला मी सांगितलं जवळजवळ 55% काम, 55-60% रनिंग किलोमीटरमध्ये हे त्या ठिकाणी झालं आहे. आणि त्यामुळे आपण प्रशासनाला सांगितलं आहे नवीन रस्ते उघडू नका. एक बाजू रस्त्याची झाली असेल तर ती पूर्ण करा आणि दुसरी बाजू जी आहे तिथे तुम्ही लेवल मॅच करून मास्टिक करून अस्फाल्ट करा, म्हणजे पूर्ण रस्ता रहदारीला युक्त असा होईल. ज्या ठिकाणी लांबीमध्ये रस्ता पूर्ण झाला असेल आणि उरलेला बाकी असेल ती उरलेली बाजू जी आहे ती मास्टिकमध्ये करा, पण रस्ता पूर्ण मोटरेबल करा. आपण 31 मेची डेडलाईन दिली आहे. स्वतः आम्ही पाहणी करतो आहे. महापालिकेला जबाबदार आहे, कंत्राटदाराला जबाबदार आहे आणि म्हणून जागरूक प्रतिनिधी म्हणून भारतीय जनता पार्टी प्रत्येक रस्त्यावर आपल्या प्रतिनिधीला घेऊन कामाला लागले. सर, या ठिकाणी तुम्ही येणार म्हणून या ठिकाणी सगळं मातीचं आहे, चिखल झालेला होता, परंतु तुम्ही येणार म्हणून या ठिकाणी अनेक ठिकाणी मोत्याची म्हणजे हे टाकलेलं आहे, त्याचबरोबर बाजूचं बॅरिगेटिंग सुद्धा व्यवस्थित केलेलं आहे. हेच नागरिक सांगतात की मंत्री महोदय येत आहेत म्हणून हे करतात, परंतु आमच्या समस्यांकडे जे स्थानिक रहिवासी आहेत या समस्येला तोंड देत आहे. यावर काय कारवाई झाली पाहिजे? खरं स्थानिक नागरिकांच्या तक्रारी महापालिकेने ऐकल्याच पाहिजे. रस्त्याची गुणवत्ता हा अधिकार आहे, नागरिकांचा अधिकार आहे आणि म्हणून या पद्धतीने काम न करणाऱ्या कंत्राटदाराला दोषी तर आपण पकडूच कारवाई करू. आज
31 मेपर्यंत काम पूर्ण करणं आणि गुणवत्ता टिकवणं याच्यावर आपला भर जास्त आहे. उर्वरित जे प्लॅनिंग करायचं आहे पुढच्या सीझनसाठी आणि कंत्राटदारावर कारवाई या दोन्ही गोष्टी आपण करू. सर, शेवटचा प्रश्न, काल पाऊस पडला तो फक्त 20-25 मिलीमीटर पाऊस झालेला असतानाच मुंबईत विशेषतः पश्चिम उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. पूर्व उपनगरात काही ठिकाणी तर 20 मिलीमीटरच पाऊस होता. तरीसुद्धा कुठेतरी नाले सफाई झालेली नाही आहे म्हणून हे पाणी साचलेलं किंवा थातूरमातूर हे नाले सफाई झालेली. स्वतः महापालिकेच्या AI ॲप्लिकेशनमधला जनरेट झालेला रिपोर्ट हे सांगतोय की कंत्राटदाराने गाळच्या ऐवजी मात्याने दगड टाकला आहे. मी नेहमीच म्हणतो पण दरवेळेला भारतीय जनता पार्टी रस्त्यावर असते आणि बाकी सगळे करून दाखवलं म्हणणारे विदेशात असतात, घरातून बाहेर पडत नाहीत. पण आज ज्या वेळेला AIची स्वतःची मशिनरी आणि व्यवस्था महापालिकेला दाखवते आहे, अजूनही वेळ गेलेली नाही. बेजबाबदारपणा कंत्राटदाराचा मुडीच काढा आणि त्याचा पाठपुरावा आम्ही करू. मुलाखतीची काही चंक आम्ही बघतोय, त्यामध्ये तुम्ही असं सांगतात की मुंबईकरांच्या सेवेसाठी मुंबई महापालिकेची निवडणूक असणार आहे, ज्यामध्ये महायुती मिळून ही निवडणूक लढवली जाईल आणि समोरच्या म्हणजे शिवसेना UBDचे 50पेक्षाही कमी नगरसेवक निवडून येतील. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या, तारीख कळेल. पण भारतीय जनता पार्टीची तयारी आम्ही गेल्या 1.5 वर्षापासून करतो. स्वाभाविक आहे, मतदारांना केवळ मतदानापुरता विचार करणं हे भाजपचं धोरण नव्हे आणि त्यामुळे सतत आणि सातत्याने सेवा करणं ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून मुंबईकरांचा सेवेकरी कोण या मुद्द्यावरच भारतीय जनता पार्टी निवडणूक लढेल. आम्ही निवडणूक महायुतीत लढू, महायुती म्हणून आम्ही निवडणूक जिंकणं हे आमचा त्या ठिकाणी संपूर्ण विश्वास आमचा आहे. आणि मी पूर्ण मुंबईभर सातत्याने फिरतो आहे. मला जे चित्र दिसतं आहे, ज्या पद्धतीने पाठ उद्धवजी आदित्यजी यांनी दाखवली आहे आणि रोज बडबड करणाऱ्या उभाटाच्या सेनेच्या नेत्यांना मुंबईकरांच्या विषयाशी काही लेणं देणं नाही. ते कधी रस्त्यावर, नाल्यावर, कुठे अडचण आली, बिल्डिंग कोसळली, कुठे काय झालं दिसतही नाहीत. ते केवळ रोज TVवर दिसतात. त्यामुळे TVवर दिसून मतं मिळतात हा त्यांचा गैरसमज आहे. 50सुद्धा जास्ती जागा मी म्हणतोय, हे त्या ठिकाणी महाविकास आघाडीला 50 जागा मिळतील. एक तूर राहील हे वाक्य जिवारी लागलं असं तुम्ही त्या मुलाखतीत. खरं आहे, मला तर लागलंच आहे, पण अख्ख्या भारतीय जनता पक्षाला लागलं आहे. कधी आपण काय बोलतो आणि त्याच्यावर समोरच्याची काय प्रतिक्रिया होऊ शकते याचं भान सुटलेला नेता हा बेभान नेता उद्धवजी याच्या स्वरूपात आम्ही बघितला. एक सुसंस्कृत नेतृत्व असलेल्या देवेंद्रजींना, विकासाभिमुख नेतृत्व असलेल्या देवेंद्रजींना त्या गेल्या निवडणुकीच्या आधी उद्धवजी म्हणाले, देवेंद्र एक तर तू राहशील किंवा मी राहील. या स्तरावरचं राजकारण त्यांनी केलं. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने दाखवलं देवेंद्रजींनी भाजप कुठे राहिले आणि उद्धवजींनी उभाटा सेना कुठे राहिली. पण ते वाक्य आमच्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या जिवारी लागलं. मुंबई महापालिकेमध्ये मुंबईकर दाखवतील उद्धवजी तुम्ही कुठे असाल, भाजपचा कार्यकर्ता, महायुतीचा कार्यकर्ता तुम्ही कुठे असाल, जी तुम्ही पोपटपंची केली त्याचं उत्तर देईल. सर, राजेंद्र मिश्र आप पूरी डिस्कशन कर रहे हैं और वहीं पर आपने कहा कि महाविकास आघाड़ी को 50 से अधिक सीट नहीं मिलेगी आने वाले BMC इलेक्शन में, कैसे देखते हैं? देखिए, आज हम जो प्रवास कर रहे हैं, पश्चिम उपनगर में भी हम परसों गए, आज पूर्व उपनगर में घूम रहे हैं. हर विभाग में जाकर CC रोड का काम या रोड मोटारेबल कैसे हो, लोगों को तकलीफ न हो, इसका जायजा लेना, वो काम को पूरा करना, उसके लिए मदद करना और महापालिका को के ऊपर एक दबाव तंत्र इस नाते काम करना, संवैधानिक दबाव तंत्र इस नाते, ये हमारा प्रयास है. हमारे विधायक पराग शाह जी, प्रभाकर जी, शिंदे, भालचंद्र शिरसाट, हमारे कॉरपोरेट, हम सब जगह इस प्रकार का प्रवास कर रहे हैं. और 20 तारीख तक सीमेंट कंक्रीट का क्यूरेशन हो, जो बचा हुआ रोड का भाग है वो असफाल्ट और मास्टिक में हो और मोटारेबल रास्ते 30-31 मई तक हो. ये प्रयास
महापालिका से पूरा करके लेना, ये भारतीय जनता पार्टी कर रही है। तो आने वाले बीएमसी चुनाव को कैसे देखते हैं, क्या तैयारी आप कर रहे हैं? देखिए, हमारी तैयारी महाविकास आघाड़ी को 50 सीट मिल रोज की है, क्योंकि हम रोज मुंबई वासियों की सेवा में जुटे हुए हैं। चुनाव में आएंगे, टीवी पर बात करेंगे, दूसरे की आलोचना करेंगे और वोट मांगेंगे, ये उबाटा सेने का काम है। हम सेवा के माध्यम से लोगों का वोट मांगना, ये हमारा कर्तव्य है और इस नाते हम महायुति में लड़ेंगे। हमारी तैयारी भी पूरी हुई है। महायुति इस नाते मुंबई वासियों की सेवा मुंबई महानगर पालिका में अपना शासन लाकर हम करेंगे। जो पूरे मुंबई में मैं देख रहा हूँ, उद्धव जी मतदाताओं से पीठ दिखाकर चले गए, विदेशों में घूमना, टीवी पर दिखना, लेकिन लोगों के साथ रास्ते पर नहीं दिखना, लोगों की तकलीफ में नहीं आना, ये सब का आकलन हमें ऐसा लगता है महाआघाड़ी जो है और उपाटा सेना 50 सीटें भी नहीं आएगी। और सर, हम देखें कि मल्लिकार्जुन खड़गे जो है कांग्रेस नेताओं ने बयान दिया, उन्होंने कहा है कि पहलगाम टेरर अटैक को लेकर कहा है कि मोदी सरकार ने सुरक्षा मुहैया नहीं कराया, जिसको लेकर पर्यटकों की जान चली गई है। देखिए, इस बात पर राजनीति कोई भी न करे, हम मानते हैं और हम उसी तरीके से 140 करोड़ भारतवासियों के साथ और अपने भारतीय सेना के पराक्रम के साथ है। जो राजनीति कर रहे हैं वो राजनीति न करे ऐसा हम कह सकते हैं, और भारतीय सेना के पराक्रम का सम्मान करे, इतनी बात हम कर सकते हैं। सर, एक आखिरी सवाल, छगन भुजबल जी ने कल मंत्री पद की शपथ ली है, वहीं सामना में आया है कि लिखा है कि कैसे झेलोगे आप इसको, क्या नाम है, छगन भुजबल जी को। देखिए, राष्ट्रवादी कांग्रेस का निर्णय है, महायुति का फैसला है। हम हमारा काम करेंगे। हम क्या करेंगे पूछने वाले घर में बैठे हैं, वो घर से बाहेर निकले, जनता में आए तो उनको पता चलेगा की जनता उनके साथ क्या कर रही है। सर, मराठीत हाच प्रश्न आहे. छगन भुजबळांचं आल्यानंतर कुठे ना कुठे अनेक ठिकाणी बॅकक्लॅश पण होईल असं सरकारवर तुम्हाला वाटतंय का? सामन्यामध्ये पण त्याच्याबद्दल लिहू नका असं या उत्तर देतात. भूमिका तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी ठरवल्या आहेत. आता राष्ट्रवादीने ठरवलंय की तिन्ही पक्षाचे आमचे नेते विचारपूर्वक निर्णय करतात. एवढंच मी सांगेन, जे आमच्यावर टीका करतायत ते घरात बसून आहेत, त्यांनी रस्त्यावर यावं, जनतेने त्यांच्याबद्दल काय भावना आहेत या समजून घ्याव्यात, म्हणजे त्यांना त्यांचं स्थान कळेल. धन्यवाद सर. थँक्यू सो मच सर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.